विरार पश्चिममध्ये काल रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये अज्ञातांनी अंड फेकल्याचा आरोप रामभक्तांनी केला। शोभायात्रेदरम्यान हा प्रकार घडल्यानंतर काही काळ परिसरामध्ये वातावरण तणावाचं होतं। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला। आज परिसरामध्ये शांतता आहे। दरम्यान काल घडलेल्या या घटनेप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल विरार पश्चिमेमध्ये घटना घडली आणि त्यानंतर तणावाचं वातावरण होतं। आता नक्की काय परिस्थिती आपण जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी मृत्युंजय सिंग आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, आज विरारमध्ये कसं वातावरण आहे आणि काल नक्की कशा पद्धतीने हा सगळा प्रकार घडला होता? पूर्वी काल संध्याकाळी एक रामनवमी या निमित्ताने एक शोभायात्रा काढली गेली होती। ग्लोबल सिटी इथून एक हनुमान मंदिर आहे, हनुमान मंदिरातून ही शोभायात्रा काढली गेली होती आणि या शोभायात्रामधनं काही लोक शॉर्टकट रस्त्याने जात होते। जेव्हा ते गलीतून जात होते त्यांच्यावर अंड फेकण्यात आला त्यांच्यावर आणि याची सूचना पोलिसांना देण्यात आली। सध्या पोलिसांनी त्या घटनास्थळावर पोहोचली आणि बघितलं की आसपासच्या परिसरामध्ये अशी का घटना घडली, तर पोलिसांनी लोकांना समजावून की आपण कारवाई करणार आहोत अशी एक आश्वासन दिली आणि नंतर शोभायात्रा पुढे गेली। पण रात्री लोकांनी आपली तक्रार बोलिंज पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि बोलिंज पोलीस स्टेशनने आश्वासन दिलं की यावर कारवाई केली जाणार आहे। बोलिंज पोलीस स्टेशनने एक FIR नोंद केला आहे। अज्ञात लोकांच्या विरोधात ही जी तक्रार आहे ती नोंद करण्यात आलेली आहे। सध्या कुठल्याही प्रकारची अटक झालेली नाहीये, कारण पोलीस शोध घेत आहे की हे जे कृत्य आहे कोणी केलंय आणि कोणी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलाय। पण आज काल रात्री पोलीस त्या परिसरमध्ये होती। आज सकाळी परिसरमध्ये खूप शांतता आहे, पण दुसरीकडे पोलीस जे आहे ते तपासणी करताय की हे जे अंड आहे ते कोणी फेकला होता आणि वातावरण कोणी खराब करण्याचा प्रयत्न केला होता, यावर पोलीस सध्या काम करतायत। धन्यवाद मृत्युंजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।